बाजरीचं पीठ जर शिल्लक असेल ना तर असे मस्त जाळीदार स्पॉन्जी आप्पे नक्की बनवून पहा। कमी वेळात बनणारे भरपूर पौष्टिक हे आप्पे बनवून तयार होतात। मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त जाळीदार आप्पे बनवून तयार होतील। त्यामध्ये बाजरीच्या पिठासोबतच भरपूर भाज्या आहेत, त्यामुळे अतिशय पौष्टिक सकाळचा नाश्ता बनवून तयार होईल। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाव कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यासोबतच 4 चमचे मसूरची डाळ सुद्धा घेतलेली आहे। या दोन्ही डाळी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या। डाळी बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं आणि 2 तास भिजत ठेवायच्या। सकाळच्या नाश्त्यासाठी हे पौष्टिक आप्पे बनवणार असाल तर आदल्या रात्रीच या डाळी भिजत ठेवू शकता। हे आप्पे आणखी पौष्टिक होण्यासाठी यामध्ये काही भाज्या सुद्धा घातलेल्या आहेत। आता या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या वापरू शकता। इथे मी 4 प्रकारच्या ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घेतल्या। यामध्ये गाजर, कोबी किंवा पालेभाज्या सुद्धा बारीक चिरून वापरू शकता। त्यानंतर 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण मुलांच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली। आता एका पॅन मध्ये फक्त 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं। यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी घेतली। बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडा वेळ परतून घेतली आणि चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये काढून घेतल्या। यामध्ये मी फ्रोझन वाटाणा सुद्धा थोडासा वापरलेला आहे। मीडियम फ्लेमवरती फक्त या भाज्या परतून घ्यायच्यात, शिजवायच्या नाहीत। तर फक्त 2 मिनिटे या तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत, म्हणजे भाज्यांचा कुरकुरीतपणा तसाच राहतो, मऊ पडत नाहीत। गॅस बंद केलेला आहे, थोड्याशा थंड करून घ्यायच्या। 2 तासानंतर डाळी सुद्धा चांगल्या भिजलेल्या आहेत। मुगाची आणि मसूरची डाळ भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तर हे पहा, अशा या मऊ झालेल्या आहेत, म्हणजे याची पेस्ट सुद्धा व्यवस्थित बनून तयार होते। यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि या डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या। यामध्ये गरजेपुरतं पाणी घ्यायचं आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। बाजरीच्या पिठासोबतच या 2 डाळी वापरल्यामुळे आप्पे चवीला खूप छान बनतात। थोडंसं पाणी घालून मिक्सरला फक्त 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं। तर सुरुवातीला या डाळी वाटून घ्यायच्या। आता यामध्ये अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यासोबतच पाव कप बारीक रवा घेतलेला आहे। उपम्याचा सुद्धा रवा वापरू शकता, मिक्सरला तो वाटून बारीकच होतो। त्यासोबतच पाव कप ताक घेतलेला आहे। ताकाऐवजी पाव कप दही वापरू शकता। गरज असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घ्यायचं। आता यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिट हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये रवा आहे। 5 ते 10 मिनिटांमध्ये रवा सुद्धा चांगला फुलला जातो। आता यामध्ये परतून घेतलेल्या भाज्या काढून घेतल्या। यामध्ये मिरची सुद्धा आहे, त्यामुळे पुन्हा यामध्ये तिखट काही घालायची गरज लागत नाही। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मुलांच्या आवडीच्या किंवा न आवडत्या कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। त्यासोबतच पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे। याऐवजी पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। कमी वेळामध्ये हे आप्पे आपल्याला बनवायचे आहे, त्यामुळे सोडा किंवा इनो वापरावा लागेल, म्हणजे आप्पे मस्त जाळीदार सुद्धा होतील, स्पॉन्जी होतील। मीठ आणि इनो घातल्यानंतर थोडा वेळच हलवून घेतलं। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेतलं। आता लगेचच याचे आप्पे बनवायला घेऊयात। तर आप्पे पात्र चांगलं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये तूप किंवा तेल घालायचं। तेल तूप गरम झाल्यानंतर 1 मोठा चमचा हे बॅटर यामध्ये घेतलं। लो टू मीडियम फ्लेमवरतीच आप्पे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत चांगले शिजले जातात आणि त्यामुळे आतून मस्त जाळीदार व्हायला सुद्धा मदत होते। यावरती झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं। 5 ते 6 मिनिटानंतर झाकण काढायचं। पुन्हा तेल किंवा तूप टाकून घेऊ शकता। चमच्याच्या साहाय्याने हे पलटून घ्यायचं आणि दुसरी बाजू सुद्धा 5 ते 6 मिनिटे चांगली शिजवून घ्यायची। आप्पे व्यवस्थित भाजले गेले तरच हे चवीला चांगले लागतात। तर हे पहा, आप्पे मस्त टम्म फुगलेले आहेत। फक्त बाजरीच्या पिठाचे जर आप्पे बनवले तर चवीला इतके चांगले लागत नाहीत आणि फक्त पीठ असल्यामुळे एवढे चांगले फुगत सुद्धा नाहीत। त्यामुळेच यामध्ये रवा वापरलेला आहे, ताक वापरलेला आहे, म्हणजे चांगले फुलतात सुद्धा आणि बाहेरचं जे आवरण आहे ना ते मस्त कुरकुरीत व्हायला मदत होते। 2 प्रकारच्या डाळी आणि यामध्ये भाज्या असल्यामुळे हे चवीला सुद्धा अतिशय छान लागतात। तर हे पहा, मस्त हलके फुलके टम्म फुगलेले आप्पे बनून तयार झालेले आहेत। आदल्या रात्री जर डाळी भिजवून ठेवल्या ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनच्या घाई गडबडीच्या वेळी कमी वेळेमध्ये असा हा पौष्टिक नाश्ता बनून तयार होईल। नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, सॉस कशासोबतही हे आप्पे चवीला खूप छान लागतात। मस्त टम्म फुगलेले अतिशय स्पॉन्जी सगळे आप्पे करून घेतलेले आहेत। बरं, बाजरीच्या पिठासोबतच यामध्ये घरी असलेली कोणतीही बाकीची पिठं वापरू शकता, किंवा मुलं एखादी दुसरी भाजी आवडीने खात नसतील ती सुद्धा भाजी यामध्ये बारीक चिरून वापरू शकता। यामध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची, म्हणजे आप्पे पात्राला सुद्धा हे बॅटर चिकटून राहत नाही आणि आप्पे सुद्धा जास्त कडक न होता अगदी परफेक्ट मऊ जाळीदार बनतात। आणि हे पहा, आतून किती जाळीदार हे बनलेले आहेत। मस्त स्पॉन्जी याला टेक्स्चर आलेलं आहे, म्हणजे आतपर्यंत आप्पे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आणि त्यामुळेच हे चवीला सुद्धा अतिशय छान लागतात।
हिवाळ्यामध्ये तर आपल्या घरी बाजरीचं पीठ असतंच आणि हिवाळ्यामध्ये बाजरीच्या पिठाचे पदार्थ खाल्लेले खूपच फायदेशीर असतं. तर या पद्धतीने त्या पिठाचे आप्पे सुद्धा नक्की करून पहा. पीठ फर्मेंट न करता कमी वेळेमध्ये मस्त फुगलेले जाळीदार आप्पे बनवून तयार होतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना 100% आवडतील. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.